मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून ईव्हीएमच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. देशात लोकशाही जगवायची असेल तर भविष्यात ईव्हीएमवर होणाऱ्या निवडणुका बंद करण्यात यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी व्यक्त केली. याबाबत बोलताना सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष देशमुख यांनी जिथे जिथे महाविकास आघाडीच्या हाती निराशा आली तिथे तिथे ईव्हीएमवर आक्षेप घेण्यात आले आहे. त्यामुळे या आरोपाला कोणताही अर्थ नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी प्रचंड गदारोळ केला. आता आपल्यासोबत आमदार आशिष देशमुख आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय म्हणाल, पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीचे आमदार इतके तीव्र नाराज व्यक्त केली त्यांनी ईव्हीएमवर? अरे, ईव्हीएम वर मी तर नक्कीच बोलल्यापेक्षा त्यांच्याच पैकी असलेले इंडिया आघाडीचे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी कालच स्टेटमेंट दिलं आहे की ईव्हीएम ही विरोधकांना चांगली वाटते जेव्हा ते निवडणूक जिंकतात आणि ईव्हीएमवर ते डाऊट करतात जेव्हा हरियाणा महाराष्ट्रासारख्या निवडणुकीमध्ये विरोधक हारतात. आणि म्हणून विरोधकांनी खरी कारण मीमांसा या त्यांच्या पराभवाची जर केली नाही तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील त्यांची परिस्थिती याच्यापेक्षा दारुण झाल्याशिवाय राहणार नाही. आज जनतेने भरभरून आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टी महायुतीच्या प्रत्येकच पक्षाला नक्कीच दिला आहे आणि त्यामध्ये आम्ही मागच्या सरकारच्या माध्यमातून केलेलं जे चांगलं काम आहे त्याला त्याचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून जनतेचा कौल हा विरोधकांनी मान्य करणं गरजेचं आहे. अन्यथा जनतेचा ते अपमान करतायत हीच त्याच्यामधून भावना या जनतेतून दिसते. सर, ईव्हीएम मशीनमध्ये जर गोंधळ आहे तर मग पश्चिम नागपूर आणि उत्तर नागपूरची जी सीट होती ती महाविकास आघाडीच्या खात्यात कशी गेली? काय नाही, नक्कीच बघा, निकाल हा जनतेच्या मनातला जो आहे तो मतदारसंघानिहाय आपल्याला पाहायला मिळतो. आणि जिथं जिथं ते जिंकले आहे तिथं ती ईव्हीएम चांगली आहे. जिथं ते जिंकले नाही त्याच्यावर ईव्हीएमवर डाऊट घेणं हा दोगलेपणा विरोधकांनी सोडून द्यावा, अन्यथा लोक त्यांना माफ करणार नाही. आशिष देशमुख आमदार व्हावेत अशी खूप इच्छा होती कार्यकर्त्यांची. तुमच्या क्षेत्राचा विकास कसा होणार आहे? मी माझ्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येकच घरापर्यंत व्यक्तीपर्यंत माझा अजेंडा हा पाठवला आहे आणि विकासाच्या दृष्टीने अमूलाग्र बदल त्या अजेंड्याच्या नुसार येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही सावनेर कळमेश्वरच्या प्रत्येक गावामध्ये करून दाखवू. आणि आज राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी झाले आहे. या नागपूर जिल्ह्याचा व्यक्ती तिसऱ्यांदा राज्याचा मुख्यमंत्री झाला असल्यामुळे प्राथमिकतेने ते सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचा विकास करतील अशी नक्कीच जी अपेक्षा आहे ती खरी करताना आपल्याला आशिष देशमुख नक्कीच दिसेल. जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाच्या संधीचं सोनं करून दाखवेल अशा प्रकारचं मत जे आहे ते आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केलं. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमराइड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com.